सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजितम द्विषस्तु पाप जात जात कारी वारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे। ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आता आपण श्री नर्मदा पुराण या ग्रंथाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत। संपूर्ण नर्मदा तट, तेथील प्रत्येक तीर्थ, त्याचं महात्म्य आपण समजून घेतलं। हा ग्रंथ दोन खंडामध्ये, पूर्व भाग आणि उत्तर भाग असं दोन खंडामध्ये विभागला गेला आहे। पूर्व भागामधील काही तीर्थ आहेत, ती तीर्थ पुन्हा उत्तर भागामध्ये पण ती तीर्थ रिपीट झालेली आहेत। तर असं त्यामुळे पुन्हा उत्तर भागामध्ये पण काही तीर्थांचं पुनरावृत्ती आहे आणि पुन्हा रिपीट झाल्यामुळे त्या तीर्थामध्ये जो घडलेला इतिहास आहे, त्या इतिहासातून आपण काय शिकावं ह्याची सुद्धा पुनरावृत्ती आपणाला झालेली आहे। आणि सर्वच संपूर्ण नर्मदा तट जो आहे, तिथं सर्वांनी तिथं तपस्या केलेली आहे आणि आपला उद्धार करून घेतलेला आहे। मानवासहित देवता, दानव, पशुपक्षी, यक्ष, गंधर्व, किन्नर, यमदेवता, पंचमहाभूतांच्या देवता, पृथ्वी देवता, अग्निदेवता, वरुण देवता, वायुदेवता, ह्या सर्व देवता, त्याच प्रकारे सर्व जी पशुयोनी आहे, तर त्या पशुयोनीने सुद्धा नर्मदा तटी तप करून उद्धार करून घेतलेला आहे। सूर्य देवता, चंद्रदेवता, त्याच प्रकारे सर्व 64 योगिनी, त्यांनीसुद्धा तिथं तप केलेलं आहे। सावित्रीचा इतिहास आपण इतिहासाला स्मरण करत वटपौर्णिमा साजरी केली जाते। तर त्या सावित्रीने सुद्धा तिथं तपस्या केलेली आहे। अनसूया मातेने सुद्धा तिथं तपश्चर्या केलेली आहे। अनेक ऋषींनी, सर्वच ऋषींनी तिथं तपश्चर्या केली आहे। तर अशा पद्धतीने ह्या तटाचं स्वतःचं जे सामर्थ्य आहे, मैयामुळे जे सामर्थ्य तिथल्या पंचमहाभूतांना प्राप्त झालेलं आहे, तर त्याच्या आश्रयात सर्वच ह्या आपण म्हणू शकतो की 84 लाख जीवयोनी समृद्ध झालेल्या आहेत। तर असं ह्या संपूर्ण नर्मदा खंडाची महिमा आपण अभ्यासत आलो आहेत आणि आज आपण शेवटच्या भागामध्ये प्रवेश करत आहोत। तर आजचा अध्याय आहे अध्याय 107, चंद्रादित्येश्वर महिमा वर्णन। चंद्रादित्येश्वर महिमा वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेत्तु राजेंद्र तीर्थम परमशोभनम चंद्रादित्यम रूपश्रेष्ठ स्थापितम चंडमुंडयोः। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर अतिउत्तम शोभायमान चंद्रादित्य तीर्थास जावे। हे नृपश्रेष्ठ ते तीर्थ चंड व मुंडने स्थापित आहे। हे युधिष्ठिर, प्राचीन काळी महाभाग्यवान चंड व मुंड नावाचे दोन दानव श्री नर्मदा किनारी तपस्या करत होते। अंधाराचा नाश करणारे जगद्गुरु सूर्याचे ते ध्यान करत होते। त्या दोघांनी प्रसन्न केलेले सूर्यदेव श्री नर्मदा तटावर वदले, हे चंड व मुंड, वा वा, तुम्ही दोघे मनोवांछित फल मागा। चंड व मुंड म्हणाले, हे देवेश, आम्ही सर्व देव व दैत्यांना अजेय व्हावे। हे दिवाकर, आम्ही निरोगी व सदासुखी राहावे। सूर्यदेव वदले, असेच होईल।
त्यानंतर देव अंतर्धान पावले. त्यानंतर दोन्ही दानवांनी सूर्यदेवाची स्थापना केली. त्या सूर्यदेवाचे जो जितेंद्रिय परमभक्तीने पूजन करतो त्याला तोच देवभाव प्राप्त होतो. तो सूर्यलोकात व ब्रह्मलोकात देवांसन्निध राहतो. हे नरेश्वर, जो प्रत्येक षष्टीला तुपाचा दिवा लावतो तो सर्व पापातून मुक्त होतो व मरणानंतर सूर्यलोकात जातो. हे नरोत्तम, हे तीर्थ चंद्रादित्य नावाने प्रसिद्ध आहे. जे चंद्रादित्यास जातात ते सदा विजयी होतात. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील चंद्रादित्येश्वर महिमा वर्णन नावाचा 107वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे चंड आणि मुंड या दोन दानवांनी ह्या तीर्थाच्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे आणि ती सूर्य उपासना त्यांनी केलेली आहे आणि सूर्याकडून त्यांनी वरदान प्राप्त करून घेतलेलं आहे. त्यानंतरचा अध्याय आहे अध्याय 108वा यमहास महिमा वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेत्तु राजेंद्र यमहासमुत्तमं सर्वपापहरं पार्थ रेवाया तटमाश्रितम्. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर अत्युत्तम यमहास तीर्थास जावे. हे पार्थ, ते सर्व पापहारी श्री नर्मदा तटावर विद्यमान आहे. राजा युधिष्ठिरने विचारले, हे मुनिश्रेष्ठ, पृथ्वीवर यमहास तीर्थ कसे झाले? मला सर्व काही सांगावे. मला खूप आश्चर्य वाटते. श्री मार्कंडेय बदले, हे महाभाग धर्मपुत्र, वा वा, उत्तम विचारणा केलीस. पूर्वी श्री नर्मदात स्नान करण्यास तुमचे पिताही आले होते. हे राजा, धोब्याने धुतलेले वस्त्र जसे निर्मळ होते तसेच श्री नर्मदाचे अत्युत्तम निर्मळ जल पाहून यमराज हसले होते. तेव्हा तिथे एक उत्तम शिवलिंग वर आले. राजेंद्र, त्यानंतर आकाशवाणी झाली, हे तीर्थ यमहास नावाने नित्य विख्यात होईल. यमराज श्री महादेवास स्थापन करून स्वर्गात निघून गेलेत. राजेंद्र, क्रोधावर ताबा मिळवून जो जितेंद्रिय यमहास तीर्थात आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात चतुर्दशीला भक्तीने उपवास करतो तो पापमुक्त होतो. रात्री जागरण करून श्री महादेवासमोर जो तुपाचा दिवा लावतो त्याचे फल तुम्ही ऐका. अगम्य स्त्रीकडे गमन, अभक्ष भक्षण, अपेय सेवन, झुंपण्यास अयोग्य वाहनास झुंपणे, वैरण करण्यायोग्य व्यक्तीशी वैर करणे, या प्रकारचे अनेक पाप केवळ स्नानाने नष्ट होते. हे पांडुनंदन, श्री नर्मदा जलात स्नान करणाऱ्या पापीला यमलोक पाहावा लागत नाही. हे तीर्थ पृथ्वीवर बऱ्याच जणांना माहीत नाही. यमहासला दान केल्यास अक्षय पुण्यफल प्राप्त होते. हे भरत वंशोत्पन्न राजा, अमावस्येला क्रोधावर ताबा मिळवून मनुष्याने भक्तीने जमीन, तीळ, मृगचर्म व तिळधेनू दान करून ब्राह्मणांचे पूजन केल्यास अथवा धनिष्ठा नक्षत्र व वृद्धियोगात भक्तीने भात, जल, बैल, बैलवान घोडा, कन्या, वस्त्र, बकरी, गाय, म्हैस, घोडी दान केल्यास तो यमाकडे जात नाही. हे युधिष्ठिर, त्यांच्यावर जन्मोजन्मी यमराजही प्रसन्न होतात. हे भरतवंशोत्पन्न राजा, यमराजाचे वाहन रेडा व म्हैस दान केल्यास यमराज निरंतर प्रसन्न राहतात. दानी पापमुक्त नसला तर यमलोकात जात नाही. हे पार्थ, या कारणास्तव म्हैस दान करणे अत्युत्तम आहे. लोकरीचे 2 वस्त्र तयार करावे व ते लोखंडाला गुंडाळून यमराजा करता ब्राह्मणाला दान करून म्हणावे, श्रेष्ठ ब्राह्मण, माझ्यावर प्रसन्न व्हावे. ब्राह्मणापुढे असेही म्हणावे, या दानाने यमराज सदा प्रसन्न राहावे. कारण यमलोक महाभयावह आहे. त्यात महाघोर असिपत्रवन, महादारुण यमवल्ली, रौद्ररूप वैतरणी नदी, अतिदारुण कुंभीपाक, महाभीषण कालसूत्र, 2 जुळे पर्वत, करवत व तैलयंत्र, त्याच स्थानी महालोभी गिधाडे, महारौद्र अनिश्वासम व महाभयावह रौरव आहे. हे श्रेष्ठ ब्राह्मण, हे सर्व घोर नरक म्हणून ऐकिवात असलेले यमराजाच्या प्रसादाने व या तीर्थाच्या प्रभावाने सौम्य होतात. मनुष्य या दानाच्या प्रभावाने व यमहास तीर्थाच्या प्रभावाने यमलोकात जात नाही व नरकही पाहत नाही.
हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील यमहास महिमा वर्णन नावाचा 108वा अध्याय पूर्ण झाला. तर या तीर्थाच्या ठिकाणी मैयाचं जल शुद्ध निर्मळ जल पाहून यमदेवता प्रसन्नचित्त होऊन हसली होती आणि त्यामुळे ते तिथं लिंग स्वयंभू लिंग निर्माण झालं, शिवलिंग. आणि त्यावरून हे या तीर्थाचं नाव यमहास तीर्थ असं आहे. आणि तिथं यमदेवता प्रसन्नतेने हसली आणि त्यामुळे या तीर्थाच्या ठिकाणी या तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर काय फलश्रुती होते ते त्यांनी यमलोकासंदर्भातच सर्व सांगितलेलं आहे. तर आता ह्या सर्व फलश्रुती ज्या आहेत, ह्या फलश्रुती एक जर पाहिल्या तर वेगवेगळ्या स्नान केलं, दान केलं तर म्हणजे असं मनामध्ये येऊ शकतं की हे सर्व सकाम भावनाच शिकवली जाते की काय, तर असं वाटू शकतं. परंतु मानवाची जी मनोभूमिका आहे की त्यातून काय प्राप्ती होणार तरच काही करण्याची मनोभूमिका मानवाची असते. आणि त्यामुळे जेव्हा पुराण रचले गेले असतील, वेद आणि पुराण, तर त्यावेळेला सर्व आत्ता ह्या कलियुगापर्यंत पण आपले सर्व वेद पुराण हे मार्गदर्शक, वेद उपनिषद पुराण हे मार्गदर्शक आहेत. तर त्यामुळे ही प्रलोभनं जेव्हा सृष्टीच्या सुरुवातीच्या मानवांना दाखवण्याची आवश्यकताच नव्हती. परंतु जसजसं मनोवृत्ती ढासळत जाणार तसतसा मानव हा निष्काम कर्म करत करत तो केवळ सकामतेकडेच कर्म करण्याची वृत्ती त्याची होणार. तर त्याच्यामुळे जसजसा सत्वगुण कमी कमी होत जाणार तसतसा रज तमोगुण जसजसा वाढत जाणार मानवामध्ये, तर मानव हा कोणतंही कर्म असं नाही करणार की जे निष्काम असेल. आणि त्यामुळे ही कामना हे केलं तर हे मिळेल असं हे आधीच मांडून ठेवलेलं आहे. अर्थात ते लिहिण्यापूर्वी आधी आपण काही करायचं हे सुद्धा दिलेलं आहे की शिवध्यान करणं, तपस्या करणं, तप करणं, आपलं आचरण कसं असावं हे सर्व दिलेलं आहे आणि नंतर फलश्रुती दिलेली आहे. तर असं कोणतंच नाही आहे की जादूची कांडी फिरवली आणि सर्व पापाचा क्षय झाला, असं नाही आहे. तर संपूर्ण जर आपण आत्तापर्यंत जेवढं पण वाचन अध्ययन केलेलं आहे आता श्री नर्मदा पुराणमध्ये, तेव्हा त्यांनी जी तपश्चर्या केलेली आहे ऋषीमुनींनी, देवतांनी, तर ती तपश्चर्या अगदी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी सुद्धा तपश्चर्या केलेली आहे. तर ती तपश्चर्या अत्यंत कठोर तपश्चर्या केलेली आहे. तर हे आपल्या लक्षात येईल. तर त्यातून आपणाला शिकण्याचं आहे की अशी तप केल्यानंतर तर सर्व प्राप्ती हे शक्य आहेच आहे. तर ही सर्व मनोभूमिकेचा विचार करून ह्या फलश्रुती दिलेल्या आहेत. आत्ताच्या मानवासहित कलियुगाचा शेवटचा मनुष्य पण जो येईल पृथ्वीवरती, त्याची पण मनोभूमिका काय असेल ह्या सर्व विचार करून प्रत्येकाला मार्गदर्शक आणि होईल ह्या दृष्टीने हे सर्व काही मार्गदर्शन आहे.